इथं आपण ओव्याची पानं घेतल्यात आणि 2-3 पाण्याने धुतल्यात. आता याची आपण भजी करणार आहे. इथं आपण 1 वाटी बेसन पीठ घेतले आणि पाव वाटी तांदळाचे पीठ घेतले. त्यामध्ये टाकूयात हळद, थोडासा हिंग, चवीनुसार मीठ, थोडंसं पाणी टाकूया आणि मिक्स करून घेऊ. इथं आपण पीठ काढून घेतले. थोडंसं घट्टच करायचे पीठ, एकदम पातळ नाही करायचं. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे आणि परत चांगलं मिक्स करून घेऊ. आता आपण भजी करून घेऊ. आपण कढई तापत ठेवली आहे, त्यामध्ये मी तेल ओतले. तेल तापले का बघूया आपण. इथं आपलं तेल तापले, त्यामध्ये आपण भजी सोडून घेऊ. गॅस बारीक केलाय मी, एकदम मोठा नाही ठेवला. कालवलेलं बेसन पीठ आहे, त्यामध्ये पानाचं डिप करायचं चांगलं. सगळ्या पानाला आपल्या सगळीकडून लागलं पाहिजे आणि तेलात सोडून घ्यायचं. गॅस एकदम बारीक करायचा. आपण दुसरं पण सोडले. चला मी आता अशी सगळी सोडते आणि नंतर तुम्हाला दाखवते. छोटी छोटी पानं असेल तर थोडीशी 5-6 टाका. मोठी मोठी पानं असेल तर 3-4 मध्येच बस करा, कारण त्यांना पण शिजायला जरा तेल मिळालं पाहिजे. दोन्ही साईडने छान लाल कलर येईपर्यंत आपण तळून घेऊया. खायला खूप छान लागतात आणि शरीरासाठी सुद्धा चांगले आहेत. इथे आपले तळून झाल्यात, आपण काढून घेऊया.